नमस्ते किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ। बुल्ढाना संग्रामपुर में काकनपाड़ा गांव है। यहाँ पे हमारे अंकल जी है, काफ़ी 20 से 25 साल से केला किसानी कर रहे हैं। लेकिन सवेरे जब उनसे बात हुआ तो कई बार मैं वीडियोस में बोलता हूँ कि जो पुराने ग्लास है उसमें पूरा जल भरा हुआ है, तो कुछ ज्ञान देने के बाद में उसमें जल जा नहीं पाता है, मतलब ज्ञान जो है वो बाहर के बाहर उछल के आ जाता है। तो वैसे ही काका जी से बात हुआ और काका जी ने पिछले 4 साल से बच्चे को बेड पर नहीं आने दे रहे हैं। फ्लैट केले लगाना, मतलब फ्लैट में केले लगाना, उसके ऊपर अपनी प्रैक्टिस करना। लेकिन इस साल और पिछले साल भी शायद इन्होंने बेड किया हुआ था। तो बेड करने के बाद में इनको क्या अच्छा रिजल्ट मिला और इनको क्या अच्छा परिणाम मिला, ये अपने आपके मुंह से उनके सुनते हैं। ठीक है, उनका परिचय मैं करवा देता हूँ। काका नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव परिचय सांगा. देवलाल विश्वनाथ ढढा, काकणवाडा, राहणार काकणवाडा, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आता तुमचा जो स्वतःचा अनुभव आहे, जे तुम्ही मला सकाळी शेअर केला, हो. की हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रभर नाही, पूर्ण भारतभर आणि पूर्ण जगभर फिरणार आहे. हो. तर शेतकऱ्यांच्या ज्या मनामध्ये शंका आहेत की केळी बेडवरती लावली की पडून जाते, हो. व्यवस्थित येत नाही, हो. बेडवरती केळी केल्यानंतर वारंवार निंदाई करावी लागते, तर याच्यासाठी आजपर्यंत तुम्ही सुद्धा मनाई करत होते की नाही, बेडवरती केळी करायची नाही, बेडवरती केळी केल्यानंतर केळी पडते, त्याला क्वालिटी येत नाही. तर तुम्ही स्वतःच्या याच्यानुसार तुम्ही काय स्वतःचं हे सांगणार की बाबा तुम्हाला काय अनुभव जाणवले, है ना? मी 4 वर्षापासून माझ्या मुलावर मी ईश्वर ठेवून म्हणजे मले काकरातली केळी पहिले पटत जाय. काकरातली हो. म्हणजे पहिले केळी लागवड कशी करायची तुम्ही? आम्ही केळी 5x5चा सोया काढून काकर बैलांनी काकडे पाळायचे. अच्छा. मग नंतर काय झालं की यंदा आम्हाला एक साईडच्या शेतात आम्हाला एक अनुभव आला. आमची एक स्वतःची केळी आहे, ते केळी आहे की नाही ते बेडवर आहे. दुसरी जी केळी आहे ते काकरावर आहे. अच्छा. एकाच दिवसाचा पेरा आहे. अच्छा. एकाच दिवसाचा पेरा असताना हे केळी वर गेली आणि ते केळी ठेंगणी पडली. म्हणजे ती केळी म्हणजे तिचा बुंदा आहे की नाही, हम्म. दोन्ही दोन्ही केळी एकाच दिवशी पेरेला आहे. जे एक केळीचा बुंदा आहे की नाही तो लहान आहे आणि दुसऱ्या केळीचा तो मोठा आहे. म्हणजे बेडवरला मोठा आहे आणि काकराला लहान आहे. आता याच्या मागचे कारण काय असू शकतात? जसं काकरामध्ये जे केळी लागवड करतात आणि बेडवरती जी केळी लागवड करतात, आता तुम्ही मला सांगितलं, आता भरपूर शेतकऱ्यांचा विषय जातो केळीच्या रोपांवरती. आता केळीचे रोप हे G9 व्हरायटीचे कोणत्याही कंपनीचे लावा, पण लागवड करत असताना तुम्ही जर का नियोजनबद्ध जर का लागवड केल्या तर तुम्हाला रिझल्ट हे चांगले येतात की नाही येतात? नाही, चांगले येतात. बरोबर. दुसरी गोष्ट, केळीमध्ये 90% वाटा हा पाण्याचा आहे. मान्य करता तुम्ही? मान्य करतो. तुमची काळीभोर जमीन आहे. जर का ह्या जमिनीमध्ये आता नियोजन तुम्ही अनंता भाऊला विचारता आहेत, किसान कार्यशाला बघता आहेत किंवा माझ्याशी बी संपर्कामध्ये आहेत, बरोबर? तर तुम्ही पाण्याचं नियोजन एकदम ॲक्युरेट केलेलं आहे, म्हणजे एकदम टेंटेटिव्ह केलेलं आहे. त्याच्या भुराण गोरांच्या ज्या जमिनी आहेत त्याच्या सारखी केळी तुमची इथं दिसते आहे. बरोबर. आणि ह्याच बाजूला जर आपण केळीचे प्लॉट बघितले जे 8-8 तास पाणी देत आहेत, त्यांच्या केळीमध्ये वाधा पण नाही, बुंदा पण नाही आणि क्वालिटी पण नाही. बरोबर. आता बेडवरती केळी लावल्यानंतर आणि काकरामध्ये केळी लावल्यानंतर अंतर 2 पडतं की बेडवरच्या केळीला वारंवार खेळखाड होत नाही. म्हणजे बैलाने त्याला वाही देणे, हे करणं. तर त्या जारवा जर तुटला काका, तर तो जारवा तुटल्यामुळे झाडाचं न्यूट्रिशन व्हॅल्यू हे कमी होतं. होत असेल की नाही होत असेल? नाही, होते. मग येणारी जे घडाची साईज आहे आणि जी केळांची संख्या आहे ते कमी होईल का जास्त होईल? नाही, कमी होईल. बरोबर. मान्य वादाही करता? आखूड होणार आहे. वाधा बी आखूड होईल. अरे मी काय सांगतो, आजपासून जर का तुम्ही परत पुढचे 2 महिने जर का आमचं नाही ऐकलं आणि 8-8 घंटे जर पाणी दिलं, तर हा वाधा सुद्धा तुमचा ताणावून जाईल. कारण पाणी जेवढं देणार तेवढं न्यूट्रिशन जमिनीच्या खाली जातं, खोल जातं. जमीन ही काडी काय करते, पाण्याला धरून ठेवते आणि मुडी ही काळी पडते. काळी मुडी पडली की याला न्यूट्रिशन सप्लिमेंटरी जात नाही आणि न्यूट्रिशन जर त्याला नाही मिळाला तर मग त्याचा वाधा वाढत नाही. मग करते काय केळी, जर खालून न्यूट्रिशन नाही भेटत आहे तर मग केळी काय करते, हे वरचे पानं खात चालते. हिरवे पाने दनादन खाली फेकते आणि कधीही केळीचं झाड भरेल त्याच्याकडे जाते. मग तो वाधा होऊन जातो शॉर्ट.
म्हणून ह्या अवस्थेमध्ये केळीवरती स्प्रे पण घेणे व्यवस्थित, दांड्याला बांधून घेणे, हो. वरतून सनबर्निंग न हो म्हणून त्याच्यावरती पत्ती वगैरे 4-5 पत्तीची हे बांधून पेंडी मोठ बांधून. ठेवून देणे, हो. म्हणजे सनबर्निंग होणार नाही. बरोबर. तुम्ही याच्यामध्ये जीवाणू बी चालवताय ना, आपले हो, हो. भूप्रहरी आणि भूमित्र बनवलेले आहेत, त्याचे काय रिझल्ट आहेत खूप result तुम्ही आहे. सांगा, नाही, तुमच्या त्याचा अनुभव स्वतःचे मला ते तुम्ही नाहीये. करतायत ना. हो. मी पहिले म्हणजे आपलं 13-0-45 वगैरे ते खत टाकतो पहिले, मग नंतर जीवाणू दुसऱ्या दिवशी जीवाणू सोडतो. त्याचा खूप रिझल्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मुया काळ्या होत नाहीत, मुळीची शक्ती खूप आहे, पाण्याची क्वालिटी खूप येते. म्हणजे खूपच म्हणजे आता आजचं म्हणजे तापमान या 4-5 दिवसात खूप वाढलेलं आहे. तरी बी बागांना क्वालिटी सोडलेली नाही आहे. म्हणजे काळ्या जमिनीमध्ये क्वालिटी खूप बाग असे झांजरून जातात. पण या बागांना काही क्वालिटी म्हणजे सोडलेली नाही, हिरवगार आहे. असं मला म्हणजे अनुभव येत आहे. भूमित्र जे आहे ते एनपीके चे जीवाणू हां, देतात हां. आणि भूप्रहरीमध्ये ट्रायकोडर्मा वगैरे जे आहेत हं. ते बी तुम्ही अल्टरनेटिव्ह करतो. देतात. ठीक आहे. आता त्याला कंटिन्युअसली देत राहा. एखाद्या वेळेला जिवंत जीवामृत बनवा. हं. जिवंत जीवामृत मध्ये हे आहे की 200 लिटर पाण्यामध्ये देशी गाईचं 5 किलो शेण, 5 लिटर त्याच्यामध्ये गोमूत्र, हं. 2 ते 3 लिटर गाईच्या दुधाचंच बनवलेलं ताक, हं. त्याच्यामध्ये गुळ हा 2 किलो टाकायचा, पण गुळ डायरेक्ट नाही टाकायचा. गुळाला आधी पाक बनवून घ्यायचा, उकळून घ्यायचा, नंतर तो 2 किलोचा पाक त्यात टाकायचा. हं. 200 ग्रॅम ते 300 ग्रॅम किंवा अर्धा किलो बेसन टाकून द्यायचं आणि 2 ते 3 किलो आपल्या मेरावरची माती, जिथं आपण नेहमी कचरा वगैरे टाकतो अशी झाडाखालची माती 2-3 किलो घ्यायची हं. आणि त्याला हलवून झाकून द्यायचं. झाकल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर त्याला वस्त्रगाळ करायचं. वस्त्रगाळ करून सन त्याला ड्रिपमधून सोडून द्या. सोडून द्यायचं, म्हणजे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळते. ओके. तुम्ही एवढं एखादी वेळेला जीवामृत पण द्या, नंतर आपले जीवाणू तर तुम्ही देतच आहेत. म्हणजे त्या जीवामृत मधून जे करोडो बॅक्टेरिया तुमच्या शेतात जाणार आहे, तर अजून तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट मिळते. ठीक आहे, एवढं कार्य करा. हो. ओके.